विधान परिषदेसाठी भाजपची 30 एप्रिलला यादी जाहीर होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीचा सावळा गोंधळ सुरू, ठाकरेंना लढायचं नसेल तर आमचा उमेदवार तयार, काँग्रेसनं स्पष्टपणे मांडली भूमिका। प्रवाशांनी सुद्धा रिक्षा चालकाशी मराठीत बोलावं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आवाहन। सरनाईक आता मागे फिरू नका, मनसेनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना केली विनंती। भाषा सक्तीला मुदतवाढ द्या, संजय निरुपम यांचं मंत्री सरनाईक यांना पत्र। भैयांच्या संपाला हाणून पाडा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। मराठी भाषा सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध, बळजबरी चुकीची असल्याचं छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भारत न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार, देशामध्ये 20 अब्ज डॉलर गुंतवणुकीची हमी, सोमवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी। सांगलीतल्या 10,000 टन द्राक्षांची निर्यात, आखातासह युरोपातल्या 22 देशात द्राक्षांची निर्यात। झोपेमध्ये पाय लागल्याची किरकोळ वादातून हत्या, सोलापूरमधल्या मीनाक्षी नगर परिसरातली घटना, महेश सावळतोटे या तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या। महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय, राज्यामध्ये सावधानतेचा इशारा, अकोला अमरावतीमध्ये तापमान 46 अंशांच्या पुढे। भोंदू गणेश शिंदेला श्रीरामपूरमधून अटक, पीडितेच्या तक्रारीवरून भोंदूवर बलात्काराचा गुन्हा दाखल। प्रताप सरनाईकांच्या विरोधात आगरी समाज एकवटला, बाउन्सर्सनी केलेल्या मारहाणीचा आगरी समाजाकडून निषेध। लासलगाव परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट, कोयता हातात घेऊन फिरणारा चोर सीसीटीव्हीत चित्रित, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।